नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रिशियस लाईफ. पावसाळा सुरू झालेला आहे, आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना म्हटलं की तळलेल्या पदार्थांची आपल्याला नेहमीच आठवण येते. आणि अशीच एक पारंपरिक रेसिपी घेऊन मी आज आलेली आहे, ज्या रेसिपीचं नाव आहे गोड कापण्या. झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 सपाट वाट्या भरून गव्हाचं पीठ, पाऊण वाटी हरभरा डाळीचं पीठ, 2 वाट्या गूळ, जेवढ्या पाण्यात बसेल तेवढ्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. मोहन करण्यासाठी 4 मोठे चमचे तेल, त्यानंतर बडीशेप जी आहे ती जाडसर वाटून घेतलेली आहे, खसखस, सुंठ 1 पाऊण चमचा आणि चवीनुसार मीठ. तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे अंदाजाने. सगळ्यात पहिल्यांदा गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ हे परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मोहन करून घेण्यासाठी तेल आपण गरम करून घेणार आहोत. मोहन जे आहे ते प्रमाणात तापलेलं असलं पाहिजे आणि ते तेल पण अगदी मोजून घ्या. जर का तेल कमी पडलं तर कापण्या कडक होऊ शकतात आणि तेल जर का जास्त झालं तर तळताना कापण्या या तेलामध्ये विरघळू शकतात. तेल तापेतोपर्यंत आपण परातीत जे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बडीशेपची पावडर 1 ते 1.5 चमचा, त्यानंतर सुंठ पाऊण चमचा, याच्यापेक्षा जास्त घेतली तर चालू शकते. सुंठीऐवजी वेलची पावडर पण आपण वापरू शकतो, दोन्हीपैकी एकच वापरायचं काहीतरी, आणि चवीनुसार मीठ. हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती मोहन घालून व्यवस्थित ते मोहन सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने मळून घेणार आहोत. आता आपण मोहन करण्यासाठी जे तेल ठेवलेलं होतं ते छान तापलेलं आहे, ते या पिठामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान सगळीकडे ते लागेल या पद्धतीने ते पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये गुळाचं पाणी थोडं थोडं घालून हे पीठ जे आहे ते अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे. छान आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. ते एक 10 ते 15 मिनटं तसंच ठेवायचं झाकून आणि त्यानंतर आपण त्याच्या कापण्या करून घेणार आहोत. कापण्या करण्यासाठी एका बाजूला आपण कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहोत. आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे, त्याचे 3 गोळे करून घेतलेले आहेत. एक गोळा घेऊन तो छान मऊ करून घेऊन लाटणार आहोत. त्यानंतर त्याला आता आपण खसखस लावून घ्यायची आहे. एकदा का खसखस लावली की त्याच साईडनी हे जे पिठाचा गोळा आहे तो लाटायचा आहे. पिठाचा गोळा जो आहे तो लाटून तयार आहे. त्याच्या आता आपण कापण्या करून घेणार आहोत.
कापण्या म्हणजे शंकरपाळ्या जशा कापतो त्याच पद्धतीने, फक्त कापण्या ज्या आहेत त्या चौकोनी न कापता तिरक्या कापतात. शंखाकृती आकार यायला पाहिजे त्याला. आपल्या कापण्या ज्या आहेत त्या आता कापून तयार आहेत. तेलसुद्धा छान तापलेलं आहे. आता आपण ज्या कापण्या केलेल्या आहेत त्या या तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेणार आहोत. कापण्या छान अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. मस्त अशा आपल्या गोड कापण्या तयार आहेत. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.